नमस्कार मंडळी. नवरात्र उत्सवाची सांगता दसरा सणाने होते. हा दसऱ्याचा सण संपन्न झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना वेध लागतात ते दिवाळीचे. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या, गाई म्हशी माझ्या मामाच्या. तुम्हा सर्वांना आठवत असेल, आपण सर्वजण लहान असताना आणि आजकालची मुलेसुद्धा हातामध्ये फुलचक्री घेऊन हे गाणं म्हणत असतात. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. तर दिव्यांचा सण वासुबारसपासून चालू होतो आणि पुढे 5 दिवस म्हणजेच भाऊबीजपर्यंत असतो. अश्विन कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी वासुबारस आहे. वासुबारसाच्या दिवशीच रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी देखील आहे. यंदाची दिवाळी ही 9 नोव्हेंबरपासून सुरू होऊन 15 नोव्हेंबरला संपणार आहे. तर दिवाळीची सुरुवात ही वासुबारसाच्या सणाने होत आहे. वसुबारसच्या दिवशी सायंकाळी गाईची आणि वासराची पूजा करतात. लक्ष्मी देवीचे आपल्या घरी आगमन व्हावे या हेतूने वासुबारसाच्या दिवशी गाई वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. गाई गुरे यांना एक महत्त्वाचे स्थान आपण प्रत्येकाच्या घरात आहे. म्हणून गाई तसेच इतर जनावरांबद्दल कृतज्ञ व्यक्त करायची, त्यामुळे सुद्धा वासुबारस हा सण साजरा केला जातो. जेव्हा असुरांमध्ये आणि देवांमध्ये स्पर्धा झाली तेव्हा समुद्रमंथन करण्यात आले. त्यावेळी समुद्रमंथन करत असताना त्यातून 5 रत्ने बाहेर पडली आणि ह्या रत्नातून 5 गायी बाहेर पडल्या आणि त्यातील एक गायीचे नाव नंदिनी होते. तिचे प्रतीक म्हणून गोबारस साजरी करण्याची प्रथा आहे. आणि तसेच आपल्याला गायीपासून खूप सारे फायदे आहेत, खूप सारे फायदे देखील मिळतात. गायीचे तूप, दूध, दही, ताक, तसेच गायीचे पवित्र आणि गुणकारी गोमूत्र आणि गायीचे शेण हे देखील आपल्याला गायीपासून मिळतात. त्यामुळे अशा बऱ्याच प्रकारचे गायीचे आपल्यावर उपकार असतात. तर त्याबद्दल गायीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ही वासुबारस साजरी करतो. हिंदू धर्मात गायीला खूप महत्त्व आहे. अजूनही गावोगावी गायीला देव मानतात. गायी रस्त्याने जरी दिसली तरी तिच्या शेपटीला आपण हात लावून नमस्कार करतो. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. आता आपल्याला कुठेच गायी जास्त दिसत नाही. खूप कमी लोकांच्या घरात गायी दिसून येते. शहरात तर आपल्याला आता कुठेच गाय दिसत नाही. त्यामुळे आपण जर गाय आणि वासराची मूर्ती घरात आणून त्याला आंघोळ घालून हळद कुंकू आणि अक्षता वाहून पूजा केली तर 33 कोटी देवांची सेवा केल्याचे पुण्य आपल्याला मिळते. तसेच ज्या घरात गाय वासराची मूर्ती असते तिथे कायम एकोपा असतो. तर आता वसुबारसची पूजा कशी करायची ते आपण पाहूया. तर सर्वात आधी इथे मी पांढरं वस्त्र घालून घेतलेलं आहे आणि त्यावरती मी लाल कापड घातलेलं आहे. तुम्ही लाल कापड घालू शकता. मी इथं चुनरी होती तर ती घालून घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथे मी पहिल्यांदा दीप प्रज्वलित करून घेणार आहे. कारण आपण कुठलीही पूजा सुरू करायच्या आधी आपल्याला अग्निदेवता साक्षी असावी लागते. त्यामुळे आपण इथे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. तर दिवासुद्धा तुम्ही खाली ठेवायचा नाही आहे. त्याला कुठलं तरी तुम्ही एखादं स्थान द्यायचं आहे. मी इथं प्लेटमध्ये ठेवलेलं आहे. तुम्ही विड्याच्या पानावरती सुद्धा ठेवू शकता. तर हळद कुंकू फूल अक्षता वाहून आपण दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि दीप प्रज्वलित करून घ्यायची आहे. आणि त्यानंतरच आपण पुढची पूजेला सुरुवात करायची आहे. तुम्ही पहा, जिथे गाय वासराची मूर्ती किंवा घरात गाय वासरं असते त्या घरात एकोपा तर असतंच, तसेच ते घर लेकरू बाळानं भरलेलं असतं. तर इथे मी पूजा सुरू करायच्या आधी गणेशाची मूर्तीची जी पूजा आहे ती करून घेणार आहे. आणि इथे मी अभिषेक करून घेत आहे. पहिला पाण्याने आणि त्यानंतर दुधाने. तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता, पण शेवटी तुम्हाला पाणी घालून स्वच्छ मूर्ती करून घ्यायची आहे. तर इथे मी पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे आणि आता आपण या मूर्तीला स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि आपण जे हे अभिषेक करत असतो तेच तुम्ही प्रसाद म्हणून सुद्धा घेऊ शकता. तर आपण आता गणेशाची मूर्ती स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि गणेशाला पण आपण एक स्थान द्यायचं आहे. तर इथे खाली मी अक्षता घालून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या अक्षतेवरती हळद कुंकू वाहून आपण त्यावरती गणेशाची मूर्ती ठेवून द्यायची आहे. तुम्ही इथे विड्याच्या पानावरती सुद्धा करू शकता. आता गणेशाच्या मूर्तीची पूजा करून घ्यायची आहे. तिला चंदन आणि अष्टगंध लावून आपण पूजा करून घ्यायची आहे. कधीही
जे पुरुष देव असतात त्यांना हळदी कुंकू लावायचे नाही. जे देवी असतात, देवींची जी फोटो किंवा मूर्ती असेल त्याला आपण हळदी कुंकू लावू शकतो. तर इथे मी चंदन आणि अष्टगंध लावून घेत आहे. जी शंकराची लिंग असते तर त्याला तुम्ही भस्म लावू शकता किंवा चंदन तुम्ही लावू शकता. तर फूल वाहिलेलं आहे आणि गणेशाच्या मूर्तीची आपण पूजा करून घेतलेली आहे आणि मी तिला या ठिकाणी प्रस्थापित केलेलं आहे गणेशाची मूर्ती. गोवत्स द्वादशी दिवशीच रमा एकादशीसुद्धा आली आहे. तर या दिवशी विष्णूच्या 8व्या अवताराची म्हणजेच श्रीकृष्णाची पूजा केली जाते. तर इथे मी कृष्णाला दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून घेणार आहे. तर तुम्ही जेव्हा अभिषेक करत असता तर गणपतीला तुम्ही जेव्हा अभिषेक करत असता तेव्हा तुम्ही वक्रतुंड महाकाय हा जो श्लोक आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि जेव्हा कृष्णाला अभिषेक करत असता तेव्हा तुम्ही नॉर्मली जय श्री कृष्ण म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. तर आता आपण कृष्णाची जी मूर्ती आहे ती आपण स्वच्छ करून घेऊया. तर इथे मी खाली तांदूळ घालत आहे आणि यावरती सुद्धा मी हळद कुंकू वाहून त्यावरती श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून घेणार आहे. तर गाईच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली होती. श्रीकृष्णाने ते स्वतःला गोपाल म्हणून घेतले. आपण अनेक प्रसंगी दान करत असतो. सर्व दानामध्ये गोदान हे खूप सर्वश्रेष्ठ दान मानले आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे ते खरेच आहे, ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय. तर मी श्रीकृष्णाची मूर्ती छान स्वच्छ करून घेतलेली आहे आणि या मूर्तीला छान वस्त्र घातलेले आहेत. आता पूजा करून घ्यायची आहे. चंदनाची पावडर आणि अष्टगंध लावून मी फूल वाहून श्रीकृष्णाची पूजा करून घेणार आहे. असे म्हणतात की प्रजापतीने प्राणीसृष्टी निर्माण केल्यावर थोडे अमृत राशन केले आणि त्याच्या नाकातून बाहेर पडलेला श्वास सुगंधी झाला. त्यातूनच गाय जन्माला आली. गाय सुगंधातून निर्माण झाली म्हणून तिचे नाव सुरभी असे ठेवले. ही सुरभी गोवंशाची माता आहे. सुरभीने केलेल्या तपाने ब्रह्मदेव संतुष्ट होऊन त्यांनी तिला अमरत्व प्रदान केले आणि त्रैलोकाच्या वरचा लोक बहाल केला, तोच गोलोक होय. सुरभी गोलोकात आणि तिच्या कन्या पृथ्वीवर राहतात. तर इथे मी आता गायवासराची मूर्तीसुद्धा पूजा करून घेणार आहे. तर तुम्ही मूर्ती घेताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की जे गाय आहे त्याचं जे तोंड आहे ते डाव्या बाजूने वळलेलं असावं आणि जे वासरू आहे ते जे दूध पित आहे तर त्याच्या तोंडाचा स्पर्श गाईच्या स्तनाला झालेला असावा आणि तसेच गायची ही जी शेपूट आहे ते पुढे असावी. तर ह्या काही गोष्टी आहेत जे तुम्ही मूर्ती घेताना जरूर बघाव्यात. तर आपण गायवासराची पूजा जशी करतो तसेच आपण इथे करायची आहे. तर पहिल्यांदा आम्ही इथे गाईचे जे पाय आहेत ते पाय धुवून घेणार आहेत. त्यानंतर दुधाने अभिषेक करून घेणार आहे आणि तसंच हळद कुंकू आणि अक्षता वाहून गाईची पूजा करून घ्यायची आहे. ज्यांच्या घरी गाई वासरू असते त्यांच्या घरी वासुबारसच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. गाईला हळद कुंकू अक्षता वाहिल्यानंतर तिला निरांजनाने ओवाळले जाते. त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो गाई वासराला खायला दिला जातो. या दिवशी अंगणात छान रांगोळी काढून दिवाळीच्या सणाला सुरुवात केली जाते. गाईचे शेण आणि गोमूत्र अलक्ष्मी नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे. फक्त 1 दिवस जरी गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप याचं पण प्राशन केलं तर सर्व पातकाचा नाश होतो. देवाने सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केलं होतं. म्हणूनच यज्ञ, मंडप, घर शेणाने सारवले जाते. तसेच गाईच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो. गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो. गाईचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो. घरातील महिला गोपूजा आणि श्रीकृष्ण पूजा या दिवशी करतात. या दिवशी धनाची देवी म्हणून ओळखली जाणारी लक्ष्मी गाईचे रूप धारण करते. म्हणून लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी गाईची पूजा करतात अशी देखील आख्यायिका आहे. तर इथे मी गाई वासराची मूर्ती स्वच्छ पाण्याने आणि दुधाने अभिषेक करून घेतलेली आहे आणि आता आपण ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि खाली तांदूळ ठेवून त्या पाटावरती खाली तांदूळ ठेवून त्याच्यावर हळद कुंकू वाहून
त्यावरती आपण ती मूर्ती ठेवून द्यायची आहे। गाईला हळद कुंकू आणि फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे। वसुबारसाचे जे व्रत करतात त्यांनी या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध तूप आणि ताक खात नाहीत। उडदाचे वडे भात आणि गोडाधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात। घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे। समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत केले जाते। तर इथे मी नैवेद्याला सध्या गूळ ठेवलेला आहे। तर मंडळींनो, अशी वसुबारसची पूजा केली जाते। तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? तुम्हाला जर आवडला असेल आणि तुम्हाला जर ह्या व्हिडिओपासून काही माहिती मिळाली असेल असं वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।